नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी आर.जे. निशा, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे, अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर, बंगाली उच्चार रवींद्रनाथ टागोर. जन्म 7 मे 1861. ज्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते. ते एक ब्राह्मोपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि एक समाजसुधारक होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळेच बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर कविता असे केले जाते. ते 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपरिक म्हणून पाहिले गेले, तथापि त्यांचे सुंदर गद्य आणि जादुई कविता बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत. बंगाली साहित्यावर रवींद्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी बंगालचा बार्ड म्हणून संबोधले जाते. तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक या सोसायटीचे अध्यक्ष होते. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. 1877 पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य ठरले. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातूनच शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रवींद्रनाथांनी रचलेली जनगण मन व अमर सोनार बांगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. 2 राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले. कोलकात्याच्या जोराशंकर ठाकूरबाडी येथे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदा देवी यांच्या 14 अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे 13वे होते. 11व्या वर्षी मुंजे झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत 14 फेब्रुवारी 1873 रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले. भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता म्हणजेच आत्ताचे विश्वभारती विद्यापीठ आहे. अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाणे, डलहौसी इत्यादी येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले. संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला, नृत्य शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते. तर श्रोतेहो, आज दिनांक 7 मे आणि आज रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून रवींद्रनाथ टागोर यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण नुकतीच त्यांचे संपूर्ण जीवनकार्य व जीवनप्रवास जाणून घेतला आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल.
याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.